मंथन परीक्षा गणित 70 हे पाहूयात आपण आज. गणित वाचतो मी. एका हॉलची लांबी 60 मीटर असून रुंदी 45 मीटर आहे. या हॉलमध्ये 2 मीटर लांब व 2 मीटर रुंद असणारी चौरसाकृती फरशी बसवायची आहे. तर यासाठी किती फरशा लागतील? लक्षात घ्या. आता हे गणित काय आहे? एका हॉलची लांबी 60 मीटर व रुंदी 45 मीटर आहे. म्हणजे सरळ सरळ लांबी आणि रुंदी वेगवेगळ्या आहेत, वेगवेगळ्या मापाच्या आहेत. तर हा आयत आहे. आपण आयत काढून घेऊयात. हा आयत आहे. तर हा हॉल आपण काढलेला आहे या ठिकाणी. तर या हॉलमध्ये याची लांबी किती आहे? 60 मीटर आणि रुंदी 45 मीटर. मीटरमध्ये अंतर आहे. लांबी 60 मीटर आणि रुंदी 45 मीटर. तर या हॉलमध्ये 2 मीटर लांब व 2 मीटर रुंद असणारी चौरसाकृती, म्हणजे लांबी आणि रुंदी सारखीच आहे, अशा फरशा किती, म्हणजे फरशी बसवायची आहे. तर यासाठी किती फरशा लागतील? तर हे गणित सोडवताना अगोदर लक्षात घ्यायचं, याच्यात छोट्या छोट्या फरशा बसवायच्यात आपल्याला. तर हे पूर्ण जो हॉल आहे, या हॉलचं क्षेत्रफळ अगोदर आपल्याला काढावं लागेल. क्षेत्रफळ म्हणजे हा पूर्ण भाग. क्षेत्रफळ म्हणजे हा पूर्ण भाग आणि परिमिती म्हणजे ही बॉर्डर लाईन. ह्या दोन गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या लक्षात माहिती आहेत. परिमिती काढायची नाही, या ठिकाणी क्षेत्रफळ काढायचं. क्षेत्रफळ म्हणजे आतला सर्व भाग. आतमध्ये फरशा बसणार आहेत ना, तर आतला सर्व भाग. मग याचं क्षेत्रफळ काढूयात आपण. पहा, आयताचे क्षेत्रफळ. आयताचं क्षेत्रफळ तुम्हाला माहित आहे, त्याचं सूत्र लांबी गुणिले रुंदी. बरोबर. आयताचे क्षेत्रफळ सूत्र लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आहे? 60 मीटर. 60 गुणिले रुंदी 45. याचा गुणाकार करायचा म्हणजे पूर्ण क्षेत्रफळ निघतं. शून्य देऊन टाकला इथं. 6 पंचेतीस शून्य ह्याचे 3, 6 24 आणि 3 27. 2700 चौरस मीटर हे झालं क्षेत्रफळ. क्षेत्रफळ म्हणजे पूर्ण या एरियाचं, पूर्ण हा भागातला. मग पहा, क्षेत्रफळ लिहिताना नेहमी चौरस मीटर लिहितात. क्षेत्रफळ लिहिताना नेहमी चौरस मीटर लिहितात. आणि याची परिमिती जर काढली, तर परिमिती ज्यावेळेस काढतो आपण 60 अधिक 60 आणि 45 अधिक 45, तर ते फक्त मीटरमध्ये लिहिली जाते. आणि क्षेत्रफळ ज्यावेळेस असेल त्यावेळेस चौरस मीटरमध्ये लिहिलं जातं. आता याचं क्षेत्रफळ आपल्याला माहीत झालं. मग यामध्ये छोट्या आकाराच्या फरशा बसवायच्यात. आता फरशीचा आकार समजा आपण या टाईपचा पकडू. हे तुम्हाला समजण्यासाठी आकृत्या काढतोय मी. नाही तर आकृत्याची आवश्यकता नाही. एकदा समजल्यानंतर आकृत्याची आवश्यकता नाही. तुम्ही परीक्षेमध्ये आकृत्या नाही काढल्या तरी चालते. गणित समजल्यानंतर तुम्ही डायरेक्ट करू शकता. यामध्ये 2 मीटर लांबी, 2 मीटर लांबी आणि 2 मीटर रुंदी अशा फरशा आहेत. बरोबर आहे. मग ही चौरसाकृती फरशी आहे. कशी आहे? चौरसाकृती. पहा, म्हणजे लांबी आणि रुंदी याची सारखी आहे. मग चौरसाचं क्षेत्रफळ, या फरशीचं क्षेत्रफळ काढून घ्यायचं. चौरसाचे क्षेत्रफळ. चौरसाचं क्षेत्रफळ काय सूत्र? बाजू गुणिले बाजू. ठीक आहे नाही, किंवा बाजूचा वर्ग, जे योग्य वाटते ते तुम्हाला करता येतं. मग बाजू किती आहे? 2 आणि दुसरी बाजू 2. 2 गुणिले 2 4. 4 चौरस मीटर. 4 चौरस मीटर काय झालं? मीटरमध्ये दिलेलं आहे. चौरस मीटर. चौरस मीटरमध्ये हे पूर्ण क्षेत्र आलं याचं, म्हणजे क्षेत्रफळ. आता या फरशीचं क्षेत्रफळ माहिती आहे आपल्याला 4 चौरस मीटर. आणि या पूर्ण हॉलचं क्षेत्रफळ माहिती आहे आपल्याला 2700 चौरस मीटर. मग या हॉलमध्ये ह्या फरशा किती बसतील? या हॉलमध्ये ह्या फरशा किती बसतील? तर हॉलचं क्षेत्रफळ आहे 2700 आणि एका फरशीचं क्षेत्रफळ आहे 4.
तर 2700ला जर 4 भागितलं तर किती फरशा बसतील हे निघून जाईल. मग पहा 2700 भागिले 4, 4 एक 4, 4 सख 24, 3 राहतात, 30 झाले. 4 4 सख 24, 4 7 28, 2 राहतात, 4 पंचे 20, 675 फरशा बसतात. 675 फरशा बसतील. बरोबर आहे. काही जणांना काटाकाटीचा भागाकार जर येत नसेल तर त्यांनी अशा पद्धतीने इथं भागाकार करू शकता, वेगळ्या पद्धतीचा. रेग्युलर आपण जो भागाकार करतो त्या पद्धतीने 2700 भागिले 4, बरोबर. तर 4 सख 24, 27तून 7तून 4 गेले, 3 राहतात, 2 गेले 0. हे 2 शून्य जे आहेत हे खाली घ्यायचे आणि वर हे 1 शून्य खाली घेतला, 30 झाले. 4 7 28, 30तून 28 गेले, 2 राहतात, परत हा शून्य खाली उतरला, 4 पंचे 20, म्हणजे 675 फरशा बसतील. आपण काढलं ही. ह्या गणितात समजून घ्यायचं काय, तर हॉलची लांबी आणि रुंदी दिलेली असते. कधी कधी असा प्रश्न सुद्धा निर्माण होतो की चौरसाकृती हॉल दिला जातो. मग चौरसाकृती हॉल दिल्यानंतर लांबी आणि रुंदी सारखी दिली जाते, त्यावेळेस सुद्धा तेच करायचं. या हॉलचं काय करायचं, बाजू गुणिले बाजू त्याचं क्षेत्रफळ काढून घ्यायचं आणि फरशीचं क्षेत्रफळ काढायचं. फरशी एखाद्या वेळेस, आता इथं चौरसाकृती फरशी आहे, 2 मीटर आणि 2 मीटर. एखाद्या वेळेस एखाद्याची 2 मीटर बाय 3 मीटर सुद्धा देऊ शकतात, किंवा 1 मीटर बाय 1 मीटर सुद्धा देऊ शकतात, किंवा 1 मीटर बाय 2 मीटर देऊ शकतात. काही जरी दिलं आपल्याला लक्षात येते 1 मीटर बाय 2 मीटर दिलं म्हणजे ते आयात आहे, कारण लांबी आणि रुंदी वेगळी आहे, हे की नाही. इथं 2 मीटर बाय 2 मीटर दिलं म्हणजे चौरसाकृती फरशी आहे. काही जरी दिलं तरीही त्याचं क्षेत्रफळ काढायचं आणि हे पूर्ण क्षेत्रफळ काढायचं आणि फरशीचं क्षेत्रफळ काढायचं. दोन्हीचं क्षेत्रफळ काढल्यानंतर पूर्ण क्षेत्रफळाला फरशीच्या क्षेत्रफळाला भाग दिला तर किती फरशा बसतील असं उत्तर येतं. या पद्धतीचं गणित परीक्षेमध्ये येतच, लक्षात घ्या. या पद्धतीचं गणित परीक्षेमध्ये येतच. तर वेगळं गणित जरी दिलं तरी ते तुम्हाला समजायला हवं. हे गणित व्यवस्थितरित्या समजून घ्या, पुढच्या गणिताला तुम्हाला अडचण येणार नाही. तर प्रश्न 36वा पाहूयात. हे वर्तुळ पाहून घ्या अगोदर. या वर्तुळाची माहिती समजली की तुम्हाला याचं उत्तर लगेच लक्षात येईल. आपण प्रश्न वाचून घेऊयात. शेजारील वर्तुळासंबंधी चुकीचे विधान असणारा पर्याय कोणता. म्हणजे या 4 पर्यायामध्ये या वर्तुळासंबंधी चुकीचं वाक्य कोणतं आहे, चुकीचं विधान कोणतं आहे. तर पहा, पी हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. हा केंद्रबिंदू, याला वर्तुळाचा केंद्रबिंदू असे म्हणतात. पी बरोबर आहे, पहिलं वाक्य बरोबर आहे, पर्याय पहिला बरोबर आहे. नंतर रेषाखंड PM ही वर्तुळाची त्रिज्या आहे. पहा, रेषाखंड PM केंद्रबिंदूपासून वर्तुळाच्या परिघावर रेषा गेलेली असेल, रेषाखंड जो गेलेला असतो तो त्याची त्रिज्या असतो. म्हणजे रेषाखंड PM ही वर्तुळाची त्रिज्या आहे, हे पण बरोबर आहे. नंतर रेषाखंड DE हा ही वर्तुळाची त्रिज्या आहे. रेषाखंड DE वर्तुळाची त्रिज्या आहे का, नाही. त्रिज्या ही केंद्रबिंदूतून परिघावर आलेली असते. या ठिकाणी त्रिज्या किती आहेत, PM त्रिज्या आहे, PA त्रिज्या आहे, PA सुद्धा त्रिज्या आहे आणि PB सुद्धा त्रिज्या आहे. केंद्रबिंदूतून परिघावर एक रेषाखंड गेला तो त्रिज्या असतो, पण DE ही त्रिज्या नाही तर ही जीवा आहे. म्हणून रेषाखंड DE हा वर्तुळाचा त्रिज्या आहे, ही वर्तुळाची त्रिज्या आहे समजा, तर हे विधान चुकीचं आहे. आणि रेषाखंड AB हा वर्तुळाचा व्यास आहे. रेषाखंड AB हा वर्तुळाचा व्यास आहे, बरोबर आहे, व्यास. कारण केंद्रबिंदूतून परिघाला 2 टोकाला परिघाच्या जर
रेषाखंड जोडला गेलेला असेल तर तो व्यास असतो. व्यास हा नेहमी केंद्रबिंदूतून जात असतो, दोन टोकांना जोडतो. म्हणजे ए बी हा वर्तुळाचा व्यास आहे. हे सुद्धा बरोबर आहे. याचं उत्तर आहे, चुकीचं विधान कोणतं आहे की रेषाखंड डीई हा वर्तुळाची त्रिज्या आहे. ही त्रिज्या नाही तर ही जीवा आहे. आता लक्षात घ्या, याच्यात अजून एक एक्स्ट्रा माहिती मी तुम्हाला सांगतो. गणिताचं उत्तर तर समजला तुम्हाला. यामध्ये काय आहे की वर्तुळाची जीवा डीई आहे. वर्तुळाला अनंत जीवा काढता येतात, हा एक मुद्दा. वर्तुळाला अनंत त्रिज्या काढता येतात. अनंत म्हणजे काय तर मोजता येणार नाही तितक्या. वर्तुळाला मोजता येणार नाही तितक्या जीवा काढता येतात. वर्तुळाला मोजता न येणाऱ्या कितीही पूर्ण त्रिज्या काढता येतात. वर्तुळाला मोजता न येणारे व्यास काढता येतात. व्यास म्हणजे ए बी. किती अशा पद्धतीने कितीही काढू शकतो आपण. हे एक लक्षात घ्यायचं. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो व्यास आहे ए बी, हा व्यास ही एक जीवाच असतो. लक्षात घ्या, वर्तुळाचा व्यास पण जीवाच असतो. फक्त असा प्रश्न विचारला तुम्हाला की सर्वात मोठी जीवा कोणती या गणितामध्ये, या आकृतीमध्ये, तर ए बी आहे. कारण वर्तुळाचा व्यास हा सुद्धा जीवा असतो. ही छोटी जीवा आहे, ही मोठी जीवा आहे, पण या केंद्रबिंदूतून गेल्यामुळं त्याला व्यास असं म्हटले जातं, पण ते जीवा सुद्धा आहे. सर्वात मोठी जीवा म्हटलं की ए बी म्हणायचं, व्यास. असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की सर्वात मोठी जीवा हा वर्तुळाचा व्यास आहे असतो पर्यायामध्ये दिलं तर ते उत्तर राईट असतं. चुकीच्या विधानामध्ये एखाद्या वेळेस तसा आपण पर्याय देऊ शकतात. सदतीस क्रमांकाचं गणित पाहूयात. तर यामध्ये गणित अगोदर मी वाचतो, पहा. प्रत्येकी 5 मीटर लांबीच्या दोरीचे 3 व 2.5 म्हणजे 2.5 मीटर लांबीच्या दोरीचे 6 तुकडे एकमेकांना जोडून एक लांब दोर तयार केला तर त्या दोराची लांबी किती? हे पर्याय दिलेले आहेत. अगोदर गणित समजून घ्या. प्रत्येकी 5 मीटर लांबीच्या दोरीचे 3 तुकडे, 5 मीटर लांबीच्या दोरीचे 3 तुकडे आणि 2.5 म्हणजेच 2.5 मीटर, 2.5 मीटर लांबीच्या दोरीचे 6 तुकडे, असे हे सर्व तुकडे एकत्र जोडून एक दोरी तयार केली तर किती लांबीची दोरी तयार होईल? किती मीटर लांबीची दोरी तयार होईल? तुम्हाला दोन्ही पद्धतीने सांगतो, एक प्रॅक्टिकल सांगतो आणि एक डायरेक्ट गणित सांगतो. तर अगोदर प्रॅक्टिकल समजून घ्या. तुम्हाला परीक्षेत प्रॅक्टिकल करायची आवश्यकता नाही, पण गणित समजण्यासाठी लक्षात असू द्या. 5 मीटर दोरीची लांबी किती? ही दोरी आहे समजा, बरोबर आहे, ही दोरी आहे. हिची लांबी किती आहे? 5 मीटर. किती मीटर आहे? 5 मीटर. लक्षात घ्या, दोरीची लांबी 5 मीटर. किती तुकडे? 3. एक झाला, ही 2 झाली आणि ही 3 झाली, बरोबर आहे. 5 5 5, मग 5 त्रिक 15 मीटर, 15 मीटर. आणि 2.5 मीटर लांबीच्या दोरीचे 6 तुकडे. आता 2.5 म्हणजे किती? तर 2.5 म्हणजे 2.5. तर आपण डायरेक्ट 2.5 चीच करूया. स्केल पट्टीनं ती किंवा आपण काढू शकतो आकृती तशी रेषाखंड, पण लिहितो मी इथे. हे 2.5 मीटरमध्ये आहे. हे दोन्ही पण मीटरमध्ये. 2.5 मीटर लांबीच्या दोरीचे किती तुकडे येतात? 6. मग 6 आकृत्या. 1 झाली, 2 झाली, 3 झाली, 4 झाली, ही 5 आणि ही 6. लक्षात घ्या, दोरी पहा, इथून आहे, इथून इथपर्यंत. ही 1, 2, 3, 4, 5 आणि 6. हे किती मीटर लांबीचे येतं? 2.5 मीटर लांबीचे, म्हणजे 2.5 मीटर. मग 2.5 मीटर गुणिले 6, 2.5 गुणिले 6,
गुणाकार करायचा. 6 पंचे 30, 30चे 0 चाले 3, 6 दोन्ही 12 आणि 3 15. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, गुणाकारामध्ये दशांश या ठिकाणी दिलेला आहे 1 नंतर, तर उत्तरामध्ये सुद्धा दशांश 1 नंतर द्यायचा. दिला. आता 1 नंतर दशांश दिल्यानंतर दशांशाच्या, तुम्हाला मी सांगितलेले की दशांशाच्या समोर 0 जर असेल तर त्या 0ला काहीच अर्थ राहत नाही. मग 15 मीटर, दशांशाचा विषय सोडून द्यायचा आता. बरोबर आहे. मग 15 मीटर ही आणि ही 15 मीटर, एकूण किती झाली? 15 आणि 15 30 मीटर. 30 मीटर लांबीची दोरी तयार होईल. आता डायरेक्ट गणित कसं करायचं? डायरेक्ट गणित करताना सुद्धा याच पद्धतीनं फक्त रेषा काढायच्या नाही. परीक्षेत रेषा काढत बसलं तर वेळ जातो आपला. 5 मीटर लांबीच्या दोरीचे 3 तुकडे. दोरीची लांबी किती? 5 मीटर. तुकडे किती? 3. 5 त्रिक 15 मीटर. बरोबर आहे. आणि 2.5 मीटर लांबीच्या दोरीचे 6 तुकडे. 2.5 गुणिले 6, याचं उत्तर आहे 15 मीटर. बरोबर. गुणाकार आपण करून पाहिला होता. 15 आणि 15 30 मीटर. झालं, संपलं. दोन जोडीत उत्तर. सत्तेचाळीस नंबरचं गणित पाहूयात. गणित वाचून घेतो मी. सुनीलकडे 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये ची समान नाणी असून एकूण रक्कम 80 रुपये आहे. तर सुनील जवळ किती नाणी आहेत? लक्षात घ्या, मंथनमध्ये या पद्धतीचे गणित येतं वेगवेगळ्या पद्धतीनं. कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा, म्हणजे 2 दिवसापूर्वी जे व्हिडिओ तयार केला आपण, त्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं गणित आलं होतं, पण ते थोडंसं चेंज होतं. गणित थोडंसं बदलून देतात, पण या पद्धतीचं गणित परीक्षेमध्ये येतं. तर काळजीपूर्वक लक्ष द्या. याच्यामध्ये पहा, सुनीलकडे 1 रुपये, 2 रुपये आणि 5 रुपयाची समान नाणी आहेत. काय दिलं इथं? समान. म्हणजे 1 रुपयाची जर त्याच्याकडं 5 नाणी असतील तर 2 रुपयाची 5 आणि 5 रुपयाची 5. म्हणजे 1 रुपया जितकी असते तितकीच 2 रुपयाची आणि तितकीच 5 रुपयाची. लक्षात आलं? समजा उदाहरणार्थ 1 रुपयाची 10 असतील तर 2 रुपयाची सुद्धा 10 आणि 5 रुपयाची सुद्धा 10, समान म्हणल्यानंतर. आणि एकूण रक्कम किती आहे? 80 रुपये. तर आपण अगोदर काय करू? 1 रुपया, 2 रुपये आणि 5 रुपयाची रक्कम किती होती पाहूया. 1 रुपया प्लस 2 रुपये प्लस 5 रुपये, याची बेरीज किती होती? 5 आणि 2 7 आणि 1 8 रुपये. 8 रुपये झाली या तिन्हीची बेरीज. आणि त्यानं काय करायचं? 80 रुपयाला भागायचं सरळ. एकूण रक्कम आहे ना, या रकमेला, ही रक्कम रुपयामध्ये आहे, त्याला 8 रुपयानं भागायचं, भागाकार द्यायचा. मग पहा, 80 भागिले 8, 8 1 8, 8 1 8, 0ला 0. म्हणजे प्रत्येकी किती नाणी आली? 10 नाणी. म्हणून मग 1 रुपयाची नाणी किती? 10, 2 रुपयाची 10 आणि 5 रुपयाची 10. अशी किती नाणी तयार झाली तिच्याकडं? 10 आणि 10 20 आणि 10 30, 30 नाणी. पहा, पर्यायामध्ये 30 उत्तर. पर्याय क्रमांक 4 मध्ये 30 उत्तर आहे की नाही? आता टॅली जर करायची असेल तर पहा, 1 रुपयाची 10 नाणी म्हणजे 80 रुपये होतात का पाहू आपण. 1 रुपयाची 10 नाणी गणित झालेलं आहे, पण टॅली करण्यासाठी, तुम्हाला समजण्यासाठी, 1 रुपयाची 10 नाणी म्हणजे 10 रुपये, 2 रुपयाची 10 नाणी म्हणजे 20 रुपये, 10 दोन्ही 20, आणि 5 रुपयाची 10 नाणी, 5 रुपयाची 10 नाणी, 10 5 50, 50 रुपये. पहा, 10 आणि 20 30 आणि 50 80 रुपये झाली का नाही? आणि 80 रुपये दिले होते आपल्याकडं, म्हणजे सुनीलकडे 80 रुपये होते. गणित इथंच संपलं. पण हे टॅली तुम्हाला समजायला पाहिजे की 80 रुपये कशा पद्धतीचे आले. हे गणित समजल्यानंतर अशा पद्धतीचं कालच्या पण परीक्षेमध्ये आलं होतं आणि अगोदर पण आलं होतं. हे गणित येतच असतं.
म्हणून हे गणित काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं. नंबरचं गणित पाहूयात. शेजारील आकृतीत किती चौकोन आहेत? शेजारील आकृतीत किती चौकोन आहेत? आता तुम्हाला चौकोनासंबंधी मी एक गोष्ट सांगितली होती की चौकोन जर माहीत करायचे असतील तर काय करायचं, उभ्या रांगेत आणि उभ्या रांगेचे घन करायचे म्हणजे चौकोन कळतील. आजच सांगितलं होतं शाळेमध्ये, उभ्या रांगेचे घन करायचे. परंतु ही आकृती वेगळी आहे, ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो. आज सांगितलेलंच आहे, ते विसरायचं आवश्यकता नाहीच. चौकोन जर विचारले तर काय करायचं, घन करायचे. पण आडव्या रांगेत अशा रेषा उभ्या आहेत का? सरळ 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 रेषा जर असतील किंवा त्रिप्या असू द्या, पण रेषा आहेत का वेगवेगळ्या? नाही, कारण इथे त्रिकोण तयार झालेला आहे, हे चौकोन नाही. म्हणून ते जे सूत्र आहे ते सूत्र इथं लागू पडत नाही, इथं मोजावेच लागतील. मग पहा आता या गणितामध्ये आपण मोजूया. तर मी प्रत्येक रेषा देऊन तुम्हाला या पूर्ण आकृतीमध्ये किती चौकोन आहेत ते दाखवून देतो. हा पूर्ण मोठा पहा, रेषा मारली मी, ही रेषा झाली, हा एक चौकोन, बरोबर आहे, एक झाला. नंतर आता वरचा कप्पा पाहू. वरचा कप्पा इथून पहा, इथून पकडलं, हा पूर्ण चौकोन, हा एक चौकोन झाला, दोन झाले. परत इथून चार बाजू आहेत, हा चौकोनाला चार बाजू असतात, हा एक झाला, तीन झाले, बरोबर आहे. आता इथून पहा, इथून हा एक चौकोन झाला, बरोबर आहे, चार.